देवघरात पाळावयाचे 21 नियम. नंबर 1. भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा. नंबर 2. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात धूळ साचता कामा नये. नंबर 3. आपल्या देवघरात कोणत्याही देवाचे एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. नंबर 4. आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजाही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा. नंबर 5. नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. नंबर 6. आपल्या कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे. जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे. नंबर 7. तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये. नंबर 8. मूर्तीची तोंडे किंवा फोटोची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायचे नसतात. नंबर 9. देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते. ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते. नंबर 10. देवघरातील शाळीग्रामावर अक्षदा व्हायच्या नसतात. नंबर 11. कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते. नंबर 12. एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. नंबर 13. देवघरात जी समई लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. नंबर 14. ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. नंबर 15. 3 वाती लावायच्या नसतात. एक तर 3 वाती लावायच्या किंवा एकच वात लावायची तरीही चालते. नंबर 16. नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलो असतो. नंबर 17. देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच. नंबर 18. आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावा. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा. नंबर 19. पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत. नंबर 20. मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. नंबर 21. भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो, सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातील आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत, कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही. ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते. अशा प्रकारे देवघरात पाळायचे महत्त्वाचे 21 नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत
असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते. आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात. घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो. आपल्या घरात देवांचा वास असतो. देव आपल्या घरात वावरत असतात. त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ नक्कीच आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब